नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. जर तुम्ही DHS GMR किंवा इतर नर्सिंग ऑफिसरची एक्झामची तयारी करत असणार तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. तर आपण पहिल्या क्वेश्चनकडे जाऊया. हा पहिला क्वेश्चन आहे कम्युनिटी हेल्थ अँड पब्लिक हेल्थमध्ये. कम्युनिटी असेसमेंट रिव्हिल्स हाय इन्फंट मॉर्टॅलिटी डिस्पाईट हाय एंटीनेटल कव्हरेज. व्हॉट शुड द नर्स इव्हॅल्युएट नेक्स्ट? आणि याचे ऑप्शन्स आहे फर्स्ट न्यूट्रिशनल प्रॅक्टिस ऑफ मदर, सेकंड सॅनिटायझेशन फॅसिलिटीज, थर्ड क्वालिटी ऑफ इंट्रानेटल अँड पोस्टनेटल सर्व्हिस आणि फोर्थ इम्युनायझेशन रेकॉर्ड. यामध्ये सांगितलेलं आहे की इन्फंटची जी मॉर्टॅलिटी रेट आहे ती खूप हाय आहे. तर नर्स याच्यामध्ये काय इव्हॅल्युएशन करणार, ती काय बघणार की कशासाठी जरी हाय अँटीनेटल कव्हरेज भेटलं आहे तरी इन्फंट मॉर्टॅलिटी रेट का बरं जास्त आहे. तर याचं करेक्ट आन्सर राहणार आहे क्वालिटी ऑफ इंट्रानेटल अँड पोस्टनेटल सर्व्हिस. हे का बरं राहणार आहे? कारण हे जी असतात ते स्टार्टिंगचे 48 आवर खूप जास्त असतात, महत्त्वाचे असतात आणि त्याच्यामुळे जर बाळाला अँटीनेटल केअर चांगली भेटली आहे तर नक्कीच 48 आवरमध्ये जेव्हा बाळाचा जन्म होतो त्यामध्ये त्याला केअर व्यवस्थित नाही भेटली असणार, म्हणून ही गोष्ट झालेली आहे. म्हणून या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे क्वालिटी ऑफ इंटरनेटल अँड पोस्टनेटल सर्व्हिस. आणि नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत सेकंड क्वेश्चन आहे अ पेशंट ऑन वॉरफेरिन थेरपी विथ एन INR ऑफ 5.6 विच मेडिकेशन शुड बी ॲडमिनिस्ट्रेड. तर याच्यामध्ये आपल्याला वॉरफेरिनची माहीत असणं खूप जरुरी आहे. तर वॉरफेरिनची जी रेंज आपण इंटरनॅशनल नॉर्मलायझेशन रेशोनी बघतो तर ती असते 2 to 3, पण इथे 5.6 ही खूप जास्त आहे. त्याच्यामुळे पेशंटला खूप प्रमाणात रक्त पातळ होऊन त्याची ब्लिडिंगसुद्धा होऊ शकते, दुसरे देखील कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. म्हणून आपण यामध्ये विचारलं आहे की कोणतं जे त्याचं अँटीडोट आहे आपण ॲडमिनिस्ट्रेट करू शकतो. तर ह्याचं करेक्ट आन्सर राहणार आहे विटॅमिन के. आणि हा क्वेश्चन खूप वेळेस रिपीटेड होत असतो एक्झाममध्ये, तर तुम्ही हा नक्की करून जा. वॉरफेरिनचा अँटीडोट आहे विटॅमिन के. आणि हिपॅरिन देखील क्वेश्चन भरपूर वेळ विचारला जातो. तर हिपॅरिनचा जो अँटीडोट आहे तो आहे प्रोटॅमिन सल्फेट. हे दोघंही तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्याची नॉर्मल रेंज देखील तुम्हाला लक्षात ठेवणं खूप जरुरी आहे. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत आपण, तो आहे नर्स नोट्स नॅरो पल्स, मफल्ड हार्ट साऊंड अँड जुगुलार वेन डिस्टेन्शन इन ट्रोमा पेशंट. व्हॉट कंडिशन इज सस्पेक्टेड? याच्यामध्ये विचारलं गेलेलं आहे क्वेश्चनमध्ये आपल्याला की पेशंटमध्ये मफल्ड हार्ट साऊंड आहे, पल्स प्रेशर जास्त वाढलेली आहे आणि जुगुलार वेन जी आहे ती खूप डिस्टेंट देखील झालेली आहे, म्हणजे फुगलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्ही काय सांगू शकता की ह्याचं काय आहे? तर फर्स्ट आहे टेन्शन न्यूमोथोरॅक्स, कार्डियक टेम्पोनन आणि थर्ड आहे मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन की पल्मोनरी एम्बोलिझम. तर यामध्ये याचा आन्सर करेक्ट राहणार आहे सेकंड, कार्डियक टेम्पोनन. कारण आपल्याला इथे एक ट्राईड दिसून राहिला. ट्राईड म्हणजे की एका गोष्टीचे एका जी कंडिशन असते तिचे 3 सिम्पटम्स. तर ते आपल्याला इथे दिसून राहिले की नॅरो पल्स प्रेशर म्हणजे पल्स प्रेशर खूप कमी आहे, मफल्ड हार्ट साऊंड म्हणजे एकदम कमी हार्ट साऊंड येत आहे आणि जुगुलार वेनचं डिस्टेन्शन झालेलं आहे. तर हे सर्व गोष्टी आपल्याला दाखवत आहे कार्डियक टेम्पोननबद्दल. त्याच्यामध्ये काय होते, हा ट्राईड असतो आणि ह्या ट्राईडचे नाव क्वेश्चनमध्ये हे 3 गोष्टी होतात कार्डियक टेम्पोननमध्ये. आणि नेक्स्ट क्वेश्चन अ पेशंट विथ प्री इक्लॅम्शिया इज ऑन मॅग्नेशियम सल्फेट विच साईन इंडिकेट मॅग्नेशियम टॉक्सिसिटी. एक पेशंट जो आहे तो मॅग्नेशियम सल्फेट घेत आहे, त्याला देण्यात येत आहे कारण तो प्री इक्लॅम्शियाचा पेशंट. मॅग्नेशियम नेहमी प्री इक्लॅम्शियासाठी आपण पेशंटला देत असतो, तुम्हाला माहितीच आहे. तर ही टॉक्सिसिटी लेवल त्याची वाढली आहे हे आपल्याला कशावरून समजणार आहे? आपण ऑप्शन बघूया. फर्स्ट पॉझिटिव्ह अँकल क्रोन्स, सेकंड रेस्पिरेटरी रेट ऑफ 10 मिनिट, थर्ड ब्लड प्रेशर ऑफ 160, 110 mm ऑफ Hg अँड फोर्थ हायपरप्लेक्सिया. तर ह्याच्यामध्ये आन्सर राहणार आहे आपलं सेकंड नंबरचं रेस्पिरेटरी रेट ऑफ 10 मिनिट. कारण रेस्पिरेटरी रेट नॉर्मल तुम्हाला सर्वांना माहितीच असणार. आपल्याला रेस्पिरेटरी रेट नॉर्मल हा 12 to 20 पर मिनिट सामान्य असतो.
पण पेशंटचा हा जो रेट आहे तो पूर्णपणे खाली उतरलेला आहे, म्हणजे 10 झालेला आहे. तर पेशंटला यामुळे हायपोक्सिया होऊ शकतो आणि हायपोक्सिया हे एक टॉक्सिसिटीचं कारण आहे. म्हणून ह्याचं करेक्ट आन्सर जाणार आहे 10. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. अ 3 month old child is noticed to have chest intoning and difficulty in breastfeeding. How would you classify the child using integrated management of childhood illness? यामध्ये विचारलेलं आहे, एक 3 month ओल्ड चाइल्ड आहे, म्हणजे बेबी आहे, त्याचे चेस्ट इंटॉनिंग म्हणजे जी त्याची छाती जी आहे ती श्वास घेता घेता आतमध्ये ओढल्या जात आहे आणि डिफिकल्टी इन ब्रेस्ट फीडिंग म्हणजे त्याला दूध पिता पिता देखील त्रास होत आहे. तर तुम्ही हा IMNC नुसार तुम्ही हिला IMNCIच्या नुसार तुम्ही याला कोणतं न्यूमोनिया सांगणार, तर म्हणजे ह्याची कंडिशन कोणतं आहे ती सांगणार. तर या क्वेश्चनचे जे ऑप्शन्स आहेत ते आहे फर्स्ट ब्रॉन्कोपन्युमोनिया, निमोनिया, माइल्ड निमोनिया आणि सिव्हिअर निमोनिया. या क्वेश्चनचं राईट आन्सर आहे सिव्हिअर निमोनिया. कारण की जे बाळ आहे त्याला श्वास घेताना पूर्णपणे त्याची जी चेस्ट आहे ती आतमध्ये ओढल्या जात आहे आणि ब्रेस्ट फिडिंगसाठी देखील त्याला डिफिकल्टी होत आहे दूध पिण्यासाठी. त्याच्यामुळे हा सिव्हिअर निमोनियामध्ये जाणार आहे याचं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. द ग्लास्को कोमा स्केल असिस्ट ऑल द फॉलोइंग पॅरामीटर्स एक्सेप्ट. ग्लास्को कोमामध्ये हे सर्व पॅरामीटर्स येतात फक्त एक सोडून. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे आपलं मोटर रिस्पॉन्स, सेकंड वर्बल रिस्पॉन्स, थर्ड आय ओपनिंग आणि फोर्थ मेमरी. यामध्ये सर्व येतील फक्त एक सोडून एक्सेप्ट येणार आहे. याचं आन्सर करेक्ट आहे मेमरी. कारण की ग्लास्को कोमा स्केलमध्ये मोटर रिस्पॉन्स, वर्बल रिस्पॉन्स आणि आय ओपनिंग आपण हे तिन्ही बघत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे. द नर्स इज कलेक्टिंग हिस्ट्री फ्रॉम द हजबंड ऑफ मिस्टर X ब्रॉट टू सायकेट्रिक OPD. विच ऑफ द फॉलोइंग सिम्टम्स रिपोर्ट बाय हर हजबंड लीड्स द नर्स टुवर्ड द डायग्नोसिस ऑफ स्क्रिझोफ्रेनिया. एक नर्स जी आहे ती हिस्ट्री कलेक्ट करत आहे पेशंटची या वाईफकडून. त्याच्यामध्ये असं कोणतं एक डायग्नोसिस राहणार आहे जो स्क्रिझोफ्रेनिया आहे पेशंटला हे आपल्याला सांगतो. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे हॅल्युसिनेशन, सेकंड एक्सेसिव्ह वरी, थर्ड डिलिरियम आणि फोर्थ ग्रॅम्युसिटी. तर ह्याचं करेक्ट आन्सर आपल्याला राहणार आहे फर्स्ट हॅल्युसिनेशन. कारण स्क्रिझोफ्रेनियाच्या पेशंटमध्ये हॅल्युसिनेशन आपल्याला नेहमी दिसून येते. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. ड्युरिंग द स्टरलायझेशन ऑडिट ऑफ अँड ऑटोक्लेव्ह इट फाउंड दॅट बायोलॉजिकल इंडिकेटर टेस्ट पॉझिटिव्ह बट केमिकल इंडिकेटर आर नॉर्मल. व्हॉट इज द मोस्ट अप्रोप्रिएट कन्क्लुजन. करेक्ट आन्सर राहणार आहे द स्टरलायझेशन प्रोसेस वॉज इनकम्प्लीट. या आपण स्टरलायझेशनमध्ये इन्फेक्शन कंट्रोलमध्ये दोन गोष्टींनी बघतो, एक केमिकल इंडिकेटर आणि एक बायोलॉजिकल इंडिकेटर. तर केमिकल इंडिकेटर म्हणजे की केमिकल इंडिकेटरमध्ये एक टेप असतो जो ड्रमच्या वरती लावलेला असतो. त्याचा जर कलर चेंज झाला तर ते आहे केमिकल इंडिकेटर. आणि बायोलॉजिकल इंडिकेटर म्हणजे तुमचे जे याच्यामधले स्टरलायझेशन करून आपण आणलेलं आहे त्याच्यातले स्पोर पूर्णपणे किल झाले आहे की नाही हे बघण्यासाठी असते बायोलॉजिकल इंडिकेटर. तर याच्यामध्ये आहे की बायोलॉजिकल इंडिकेटर पॉझिटिव्ह आहे पण केमिकल इंडिकेटर हे अबनॉर्मल आहे. तर याचं करेक्ट आन्सर राहणार आहे द स्टरलायझेशन प्रोसेस वॉज इनकम्प्लीट. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. आयडेंटिफाय द टाईप ऑफ फ्रॅक्चर गिवन बिलो. ही कोणती इमेज आहे ती आपल्याला बघायची आहे. ही इमेज आहे. ऑप्शन्स आहे ट्रान्सफर फ्रॅक्चर, ग्रीन स्टिक फ्रॅक्चर, कम्युनिटी फ्रॅक्चर आणि स्पायरल फ्रॅक्चर. ते याचं करेक्ट आन्सर आहे स्पायरल फ्रॅक्चर. कारण की ही जे फ्रॅक्चर आहे ते गोल गोल याच्यामध्ये आहे, गोलमध्ये दिसून येतं याच्यामध्ये. त्याचं करेक्ट आन्सर आहे फ्रॅक्चर. फर्स्ट आहे ट्रान्सफर फ्रॅक्चर. तर ते ट्रान्सफर फ्रॅक्चर नाही होऊ शकत कारण ते आडव्या याच्यामध्ये बोन जी आहे ती
तुटते. ब्रेस्ट फ्रॅक्चर हे मोस्टली आपल्याला चिल्ड्रन्समध्ये दिसे आहे. आणि कम्युनिटेड फ्रॅक्चर जे आहे ते म्हणजे बोनचे आहे ते मल्टिपल मध्ये तुकड्यांमध्ये तुटते म्हणून त्याला कम्युनिटेड फ्रॅक्चर म्हणतात. त्याचं करेक्ट आन्सर आहे स्पायनल फ्रॅक्चर. नेक्स्ट आपला लास्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. The nurse is providing care to Mr. X who is admitted in palliative care unit. The main strategy used in palliative care to manage pain is. तर याच्यामध्ये विचारलेलं आहे की पॅलिएटिव्ह केअर युनिटमध्ये आपण यामधले कोणते ड्रग पेशंटला देणार आहोत. तर फर्स्ट ड्रगचं नाव आहे ॲसिटामिनोफेन, सेकंड आहे डायझेपाम, थर्ड आहे गाबापेंटिन आणि फोर्थ आहे मॉर्फिन. तर पॅलिएटिव्ह केअरमध्ये पेशंटला कोणते ड्रग देतो. पॅलिएटिव्ह केअर याचा अर्थ आहे की लास्ट स्टेजचा पेशंट म्हणजे की कॅन्सर पेशंट, HIV पेशंट जो लास्ट स्टेजला आहे आणि तो पेन बिअर करू शकत नाही, तर त्याला आपण कोणतं मेडिकेशन देणार आहोत. तर याचं करेक्ट आन्सर राहणार आहे मॉर्फिन. हे मॉर्फिन जे आहे ते ओपाइड ग्रुपमधलं आहे. ते पेन किलर आपण पेशंटला देणार आहोत. ॲसिटामिनोफेन देखील पेन किल करते पण ते जास्त प्रमाणात टार्गेट नाही साबित होत लास्ट स्टेज पेशंटच्यासाठी पॅलिएटिव्ह केअर युनिटमध्ये, म्हणून मॉर्फिन हे करेक्ट आन्सर राहणार आहे. तर आपण आजचे हे 10 जे क्वेश्चन्स आहेत ते आपण पाहिलेले आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता की तुमचे किती राईट आले आहे आणि तुम्ही ते कमेंट करून आम्हाला तुमच्या याच्यामध्ये लिहू शकता कमेंट बॉक्समध्ये. आणि त्याच्यासोबतच आम्ही इथे तुम्हाला लिंक देखील प्रोव्हाइड केलेली आहे आजच्या एक्झामची, की तुमचा किती अभ्यास झाला, काय झाला, कशा रीतीने झाला ते तुम्ही स्वतःला इव्हॅल्युएशन करण्यासाठी टेस्ट सिरीज ही फ्रीमध्ये आहे, ती तुम्ही सॉल्व करून बघू शकता. आणि सोबतच आम्ही तुम्हाला नेक्स्ट डेसाठी देखील एक टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करत आहोत, ती पण एकदम फ्रीमध्ये. त्याच्यामध्ये देखील तुम्हाला 10 क्वेश्चन्स येतील आणि ते तुम्ही सॉल्व करा आणि त्याच्यामध्ये तुमचा स्कोर पहा. आणि त्याचसोबत त्याची जी नेक्स्ट डे जो आहे आम्ही त्या टेस्ट सिरीजचे तुम्हाला विथ आन्सर व्हिडिओ देखील प्रोव्हाइड करणार आहोत. तर तुम्ही